मला चार्जर आणि बस स्टँड बघून कळायला असेल मी कुठे आलोय आणि काय विशेष. तर बार्शीमध्ये आलोय गाईज मी, आणि आलेल्या दुसऱ्या दिवशी गेलतो चार्जर आणायला. मग भाऊ भेटला आपला 2 वर्षानं मोठा आहे आपल्यापेक्षा, तो सिनियर. मग काय त्याला भेटून वगैरे इथनं निघावं म्हणलं. चार्जर घेतला फोनचा. विशेष काय, चार्जर माझा पुण्यामध्ये राहिला आहे. मग बॉबीला वगैरे भेटलो, बॉबीच्या घरी चार्जिंग केली फोनची, आणि पुण्यावरून येतोय माझा चार्जर, ते पण बसनं. मग काय मी जेवण वगैरे करावं म्हणलं बाहेर जाऊन कुठेतरी, कारण टाईम कसं जाईल हे पण कळायला पाहिजे ना. मग विशेष काय, आम्ही गेलतो सगळी खायला. मग काय चिकन थाळी खाण्यात आणि अशा गाण्यात पूर्ण 4 वाजले. दिवस कसा गेला ते कळालं नाहीये. मग बॉबीच्या घरी बसलो, कारण घरी जाण्याचा अर्थच नाही, कारण बस पण इथे उशिरा आणि जिम पण करून जावं म्हणलं. मग बॉबीने ओट्स वगैरे खाऊ घातले. विशेष म्हणजे आम्ही डायरेक्ट पोहोचलो बस स्टँडवर, कारण कॉल आलता आम्हाला, आम्ही येतो पुण्यावरून. मग विशेष काय झालं, तर आम्ही कॅश आणला एकतर कसा बसा करून. तर काहीच कॅश पण माझ्याकडून पडला 100 रुपये. नशीब एवढं घाण आहे माझं, काय सांगू तुम्हाला आता. मग विशेष काय, आम्ही हुडकत बसलो, गर्दी पाहून अजून डोकं म्हणजे हल्लं होतं. काहीच काय बोलू तुम्हाला आता. इथं म्हणलं कोण नाही, पण घरी कॉल केला आणि त्यातला ड्रायव्हर म्हणला मी कॅश घेणार आहे, ऑनलाईन काय घेणार नाहीये. मग गाईज शेवटी काय कार्यकर्त्यांनी म्हणजे ड्रायव्हरनं घेतलाच नाही पैसे. मग 100 रुपये पण गेले आणि ड्रायव्हर पण गेला. आम्ही ड्रायव्हरच्या मागं लागलेलो पैसे घे म्हणून. तो वाईट मारायला जावा म्हणला. मग आम्ही डायरेक्ट आलो जिम साईडला, आणि जुने सर भेटले आपले. जुने सर सोबत काय होतं कन्व्हर्सेशन, ते भारी आहे माणूस म्हणजे. ते पण गेमिंग चॅनल लवकर चालू करणार आहेत त्यांचा बहुतेक. चांगल्या गोष्ट आहे केली तर. आपल्या चॅनल तुम्हाला माहित असेल तर JV9 ब्लॉग फॉलो सबस्क्राईब करू शकता. आणि आपण मारतोय वर्कआउट, ते पण ट्रायसेप. आपला सिद्धेश तो लास्ट तो तर वेगळाच राहिला. त्यातला आबा काय करतोय बघू शकता तुम्ही. आबा दाखवतोय फुल बायसेप जोश मध्ये, कारण आबा पण करतोय वर्कआउट डेली कन्सिस्टन्सी. मग आता काय मला निघाव इथून, कारण आपला टाइम संपलाय जिमचा. काय करायला काय बोलायचं, काय 2 शब्द काय नाही असं कसं काय नाही.